बघा काय म्हणाले कोच गंभीर खेळाडूंना। इंग्लंड आणि इंडिया यांच्यात 5वा आणि अंतिम कसोटी सामना आजपासून ओव्हलच्या केनिंग्टन येथे खेळला जात आहे। सामना या दरम्यान पाऊस आल्याने काही वेळासाठी खेळ थांबवण्यात आला होता, परंतु पुढे सामन्याला सुरुवात झाली आहे। या मालिकेत 2-1 ने पहिलेच इंग्लंड आघाडीवर आहे। अंतिम सामन्यात भारताने विजय संपादित केल्यास मालिका बरोबरीत सुटू शकते, त्यामुळे भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी नाही। पण आता किमान मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न भारताचा आहे। यापूर्वीही 2021-22 मध्ये भारताने इंग्लंड दौऱ्यात 2-2 अशी बरोबरी केली होती। या दरम्यान निर्णायक 5व्या सामन्यापूर्वी गौतम गंभीर संघाला प्रोत्साहन देताना दिसला। गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या कसोटी संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही, पण आता किमान ही मालिका बरोबरीत सुटेल अशी अपेक्षा त्याला आहे। 5व्या सामन्यापूर्वी त्याने विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विन यांचीही आठवण काढताना म्हटले की या तिघांशिवाय काहीतरी खास करून दाखवण्याची संधी आहे। अश्विनने 2024च्या अखेरीस तर रोहित आणि विराट यांनी मे 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे हे तिघेही या मालिकेचा भाग नाहीत। गंभीर म्हणाला, मला सांगायचे आहे की या दौऱ्याकडे पाहण्यासाठी 2 दृष्टिकोन आहेत। एक आहे की आपण 3 सर्वात अनुभवी खेळाडूंशिवाय खेळलो, आणि दुसरे म्हणजे देशासाठी काहीतरी खास करून दाखवण्याची ही संधी मिळाली, कारण देशासाठी काहीतरी खास करणं यापेक्षा मोठा सन्मान कोणताच नाही। चला मग करा सुरू। या व्हिडिओमध्ये आधीच्या 4 सामन्यावेळीच्या भारताच्या ट्रेनिंग मधील झलकही पाहायला मिळते आहे। या कसोटी मालिकेतील पहिल्या 4ही सामन्याचे निकाल शेवटच्या दिवशी लागले आहेत। भारताकडून विराट, रोहित यांच्या अनुपस्थितीत के.एल. राहुल आणि शुभमन गिल यांची फलंदाजीची जबाबदारी चांगली सांभाळली आहे। या मालिकेत गिलने 700हून अधिक धावा केल्या, तर के.एल. राहुलने 500हून अधिक धावा केल्या आहेत। दरम्यान या मालिकेच्या आधी 3 अनुभवी खेळाडू नसल्याने भारतीय संघासमोर मोठे आव्हान होते आहे, पण भारताची इंग्लंडला चांगली लढत दिली। कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत गिलने त्यांच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले। या मालिकेत सध्या इंग्लंड 2-1 ने पुढे असल्याने शेवटच्या सामन्यात त्यांना मालिका विजयाची संधी आहे। इंग्लंडने जर 5वा सामना जिंकला तर ते 3-1 ने मालिका जिंकतील, किंवा सामना अनिर्णित राखला तरी 2-1 ने मालिका जिंकतील। त्यामुळे भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी 5व्या सामन्यात विजयाचीच अपेक्षा आहे।